बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। झारखंड राज्यातील पालामू येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मी संविधानाला धक्का पोहोचू देणार नाही, ओबीसी, मागासवर्गीय आणि दलितांचं आरक्षण हिरावून घेऊ देणार नाही। तुम्ही लोकांनी जेएमएम काँग्रेसला दिवसातारे दाखवले, त्यांनी जनतेला मताची ताकद सांगितली। तुमच्या एका मताने आज राम मंदिर बांधलं असं ते म्हणाले। तुमच्या एका मताने जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्यात आलं। नक्षलवाद संपला, भारत मातेचा अपमान आपण सहन करणार नाही असंही ते म्हणाले। हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो। भारताने पाकिस्तानला हादरा दिला होता, देशाची सेवा करताना सीमेवर जवान शहीद झाले। पूर्वी असे दर महिन्याला होत असे, आज हे सर्व थांबले आहे। तुमच्या एका मताने हे केले आहे। भ्याड काँग्रेस सरकार जगात रडत असे, आज पाकिस्तान जगभर रडतोय। आज पाकिस्तानचे नेते काँग्रेसला पंतप्रधान करण्यासाठी प्रार्थना करत आहेत। सशक्त भारताला आज फक्त मजबूत सरकार हवं आहे, पुढे ते म्हणाले। तुमच्या आशीर्वादाने मोदींवर 25 वर्षात एका पैशाचाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही। मोदींचा जन्म मौजमजेसाठी नव्हे तर मिशनसाठी झाला आहे। घराणेशाहीवर हल्ला करताना पंतप्रधान म्हणाले की हे लोक आपल्या मुलांसाठी पैसे वाचवत आहेत। माझ्याकडे ना सायकल आहे ना घर, तुम्ही माझे कुटुंब आणि वारस आहात। मला तुम्हाला विकसित भारत द्यायचा आहे। या लोकांना माझे अश्रू आवडतात असं पंतप्रधान म्हणाले। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला तेव्हा मी हसलो। मी तो प्रस्ताव नाकारला, कारण सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणं माझ्यानं शक्य होणार नाही असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे। ते म्हणाले की शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचं नेतृत्व करायचं हा विचार माझ्या मनाला कधीही शिवला नाही। मी एकविरा देवी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवर हात ठेवून ही शपथ घ्यायला तयार आहे। मी शिवसेनेचा पक्षप्रमुख व्हावं ही गोष्ट कधीच माझ्या मनात आली नाही। माझी एवढीच मागणी होती की मला पक्षातील माझी जबाबदारी सांगा, नाहीतर मला फक्त निवडणुकीपुरतं बाहेर काढायचं आणि नंतर बसवून ठेवायचं हे मला मान्य नव्हतं। राज्यात आधीच ट्रिपल इंजिन सरकार असतानाही त्यांना मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली यावर त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं। ते म्हणाले, त्यांना माझ्याकडून इंजिन नव्हे तर कोळसा हवा असेल। मी आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं आहे। हा विषय लोकसभेच्या दृष्टीनं मोदींना पाठिंबा देण्याचा आहे। मी मोदींवर आणि भाजपवर प्रचंड टीका देखील केली आहे आणि त्याची कारणे देखील मी भरसभेत सांगितली आहेत। गुढीपाडव्याच्या सभेत मी त्यांचा पुनरुच्चार केला होता। मी ज्या प्रकारे लोकांसमोर माझी मतं मांडली तशी मतं इतर कुठल्याही पक्षाने कधी मांडली नाहीत। पुढे ते म्हणाले की आज जे लोक मोदींचा किंवा भाजपचा विरोध करत आहेत त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारख्या भूमिका घेतल्या नाहीत। हे जे लोक आज मोदींविरोधात बोलतात ते केवळ थातूरमातूर बोलतात। माझ्यासारख्या ठाम भूमिका कोणी मांडल्या नाहीत, त्यांना काही मिळालं नाही म्हणून विरोध करतात। यांना जर 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज या लोकांनी भाजपचा आणि मोदींचा विरोध केला असता का? यांना सत्ता मिळाली नाही म्हणून हे सगळं चाललं आहे असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याबाबत थेट आकडाच सांगितला आहे। आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी गेल्या वेळेचं चित्र आणि आताचं चित्र वेगळं आहे, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे असंही म्हटलंय। राज्यात काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले। पुढे ते म्हणाले की 5 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला एका जागेवर विजय मिळाला होता। सध्या माझे लक्ष 10 जागांवर आहे, मात्र यावेळी बदल अनुकूल दिसतो आहे। काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला 8 ते 9 जागा मिळू शकतात। याशिवाय शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा चांगला समाचार घेतला आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेल। उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात त्यांची विचारपूस केली असे मोदी या सगळ्याबद्दल लाख बोलतील, पण आमची प्रार्थना आहे की उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला। राहुल गांधी यांचे दलित, आदिवासी, मुस्लिम प्रेम सर्व देखाव्याचे आहे। त्यांना फक्त आपले मतदान हवे आहे, बाकी काही नाही। आता सांगा, भाजप RSS हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत असा सवालही राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे। ते म्हणाले की रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। एकनाथ खडसे यांना सर्व कळतं। खडसेंनी स्वतःच्या वापरासाठी बरोबर हुशारी केली। एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात। खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं अशी टीका त्यांनी केली। पुढे ते म्हणाले की राज्यातील शिंदे सरकार पाकिस्तान आणि अमेरिकेतून खोके आले तरी हे लोक घेतील अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे। तर केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की शेतकरी जेव्हा दिल्लीला उपोषणाला बसले तेव्हा मोदी काय करत होते? मोदी घरामध्ये बसून बिन वाजवत बसले होते, मात्र शेतकऱ्यांना ते भेटले नाहीत। पुन्हा तुम्हाला भाजपचं सरकार आणायचं आहे का? तुम्हाला रस्त्यावर बसावं लागेल असंही ते म्हणाले। शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाला कुठे हमीभाव मिळाला नाही
मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. देशातील घराणेशाही आधी संपवा, मगच लोकशाही वाचेल. सध्या लोकशाही संपत चालली आहे. मोदी 2014 पासून झाले तेव्हापासून 17 लाख नागरिक देश सोडून गेले आहेत. हे सरकार वसुली करणारं सरकार आहे, असा हल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी चढवला. उद्धव ठाकरेंची काय अवकात आहे? मी मनात नुसते आणले ना तरी बरेच काही करू शकतो. रुग्ण आहेस तसेच राहावे, माझ्या रस्त्यावर येऊ नये, पोलीस संरक्षण घेऊन धमक्या देऊ नये, असे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. ते म्हणाले की उद्धव ठाकरेंचे 56 आमदार होते, त्यातील 16 राहिले, त्यातीलही 10 आता जातील, मग केवळ 6 जण सोबत राहतील. त्यांनी कोकणातील लोकांना काय दिलं? हा माणूस बंडल असून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली, तुमचं काय म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांना मी माझ्या मतदारसंघात बोलवलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहून मोदींना पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खूप मोठा फरक आहे. राज ठाकरे हे माणुसकी असलेला व्यक्ती आहे. ते मैत्रीला जगणारे असून त्यांना नातं कसं जपायचं हे कळतं. ते चांगले राजकीय नेते आहेत. तर उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काहीच येत नाही. त्यांना ABCD पासून सर्वच काही माहीत नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. ते म्हणाले की हिंदुत्वाशी गद्दारी करून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्रीपद घेतलं. राज ठाकरे अशी चूक करणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी राज ठाकरे यांनी जपली आहे. उद्धव ठाकरेंना ना मित्र आहेत ना कुणी समर्थक, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागला आहे. ज्या दिवशी नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्या दिवशी कोकणातील शिवसेना संपली. माझ्याबद्दल काल जे वक्तव्य केलं त्यानंतर कोकणी माणूस त्यांना धडा शिकवेल, असंही राणेंनी म्हटलं आहे. मतांसाठी देशवासियांच्या मनात द्वेषाची माती देशाच्या प्रमुखानेच कालवावी काय? पंतप्रधान असा असावा काय? फैसला आता देशवासियांनीच करायचा आहे, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी म्हटलं आहे की काळा पैसा खणून काढू, दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ वगैरे घोषणा देऊन सत्तेवर आलेले मोदी आता या मुद्द्यांवर तोंड उघडताना दिसत नाहीत. जिथे जिथे प्रचाराला जातील तिथे केवळ हिंदू, मुसलमान, पाकिस्तान व पवित्र मंगळसूत्र अशा मुद्द्यांना हात घालून धार्मिक उन्माद माजवत आहेत. तोंडाचा पट्टा चालवून देशात दुही निर्माण करत आहेत. मोदींच्या डिक्शनरीतील याच द्वेषी शब्दांवर लालूप्रसाद यादव यांनी जो चाबूक चालवला तो योग्यच म्हणायला हवा. लोकसभा निवडणुकांचे 7 पैकी 2 टप्पे पार पडले आहेत. आणखी 5 टप्प्यांचं मतदान बाकी आहे. मात्र पहिल्या 2 टप्प्यातील निवडणुकीत मोदी यांनी प्रचाराचा स्तर तर खाली आणलाच, त्यांच्या भाषणातील मुद्द्यांनीही अतिशय खालची पातळी गाठली. पंतप्रधान पदाची एक गरिमा आणि एक प्रतिष्ठा असते. अशा सर्वोच्च पदावरील व्यक्तीने आपल्या पदाला शोभेल आणि त्या पदाचा आव राखला जाईल याच पद्धतीनं बोलावं, असा एक संकेत किंवा शिष्टाचार असतो. पण ज्यांच्या आचरणात कमालाचा शिष्टपणा आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा तरी कशी करायची? देशाला आजवर लाभलेल्या सर्वच पंतप्रधानांनी आपल्या वाणीतून आणि आचरणातून या पदाची प्रतिष्ठा आणि एक राष्ट्रप्रमुख म्हणून संयमानं बोलण्याचा शिष्टाचार कसोशीनं जोपासला. पंतप्रधान मोदी मात्र हे सारेच संकेत धाब्यावर बसवून या पदाची प्रतिष्ठा धुळीत मिसळण्याचं काम करत आहेत, असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा जनतेला भावनिक होऊन नव्हे तर विकास डोळ्यासमोर ठेवून मतदान करण्याचं आवाहन केलं. मी भावनिक होऊन मते मागत नाही, विकास कामे पूर्ण करण्यासाठी मदत मागत आहे, असंही ते म्हणाले. ते बारामतीच्या डोरलेवाडी येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले की मागील वेळी आपण खडकवासला येथे थोडक्यात वाचलो, त्यावेळी महादेव जानकर कमळ चिन्हावर बारामती लोकसभा मतदारसंघात लढले असते तर आपला सुपडा साफ झाला असता. लोक मतदान केंद्रावर जात आणि त्यांना कबशी चिन्हाचं मत कमळाला जात असल्याचं समजलं नव्हतं. यंदा मतदारांनी जानकर यांचे शिट्टी चिन्ह लक्षात ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीतील सभेला आल्यानंतर जानकरांचा हात धरून ते आपले छोटे बंधू असल्याचं सांगितलं. आम्ही विकासासाठी केंद्र सरकारसोबत आहोत, असंही ते म्हणाले. त्यांनी यावेळी आपल्यावरील मतदारांना दम देण्याचा आरोपही फेटाळले. ते म्हणाले की माझ्याबाबत प्रचार केला जातो की अजितदादा दम देतो, परंतु मी कोणाला दम दिला हे सांगा. आम्हाला सर्व वडीलधाऱ्यांचा मान आहे. त्यांनी जे ज्यावेळी सांगितले ते मी ऐकत आलो. आता मात्र विकासासाठी ठोस निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातून कोणाला तरी त्रास देणं भावना माझी नव्हती. त्यामुळे कोणी आता भावनिक होऊ नका. आमचे काही जणांशी पिढ्यानपिढ्यांचे संबंध आहेत. अशा प्रकारे प्रसंग येतात, परंतु त्यातून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे माझी विनंती आहे की मतदानास अल्पकाळ राहिला असल्यामुळे स्वतः उमेदवार असल्यासारखे काम करा. मी सुनेत्रा पवार यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मनात कोणतीही नाराजी न ठेवता मतदान करा, असं अजित पवार यांनी म्हटलं. सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. तथापि यासाठी किमान निर्यात किंमत $550 म्हणजेच सुमारे 45,800 रुपये प्रति मेट्रिक टन निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच निर्यात करावयाच्या कांद्याची किंमत किमान 45,800 रुपये प्रति मेट्रिक टन म्हणजेच 1,000 किलो असणे आवश्यक आहे. हा आदेश आजपासून लागू झाला असून पुढील आदेशापर्यंत तो लागू राहील. याशिवाय कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचले असताना सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी घातली होती, परंतु त्यानंतर देशांच्या विनंतीनुसार त्यांच्या शिपमेंटला परवानगी देण्यात आली होती. यानंतर गेल्या महिन्यातच सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी पुढील आदेशापर्यंत वाढवली होती. निर्यात बंदीमध्ये वाढ झाल्यापासून व्यापारी आणि शेतकरी, विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी, निर्यात बंदी हटवण्याची विनंती करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यासाठी मतदान होत असताना सरकारने ही बंदी उठवली आहे.